रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने श्रीमती रक्षा निखिल खडसे यांना उमेदवारी जाहीर केली। प्रदेश कार्यालयातून संघटन सरचिटणीस रवींद्र भुसारी यांच्या स्वाक्षरीचं पत्र खुद्द हरिभाऊ जावळे यांच्यासह भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आले। विशेष परिस्थितीनुसार केंद्रीय निवडणूक समितीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्चित केल्याचं या पत्रात नमूद केलंय। आपल्याबरोबर आहेत रक्षा खडसे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। रक्षाजी, तुम्हाला ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, काय सांगाल? उमेदवारी जाहीर आधी पक्षाने जे नाव दिलेलं होतं हरिभाऊ जावळेचं आणि नाथाभाऊंनी गिरीश भाऊंनी सुद्धा आधी पक्षाने म्हणजे हरिभाऊंचंच नाव पुढे केलेलं होतं। फक्त ही उमेदवारी बदलण्याचं कारण एकच आहे की जे समोरचे उमेदवार आहे मनीष जैन त्यांच्या वडिलांनी जे आव्हान दिलं होतं खडसे साहेबांनी की निवडणूक लढवायला तेव्हाच मजा येईल की जेव्हा खडसे साहेब किंवा त्यांच्या सून असतील, म्हणून ही उमेदवारी मला मिळालेली आहे। आणि मला म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स आहे, तेवढा आत्मविश्वास आहे की म्हणजे ही निवडणूक आम्ही जिंकणार आहे। तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता? जसं तुम्ही म्हणालात की मनीष जैन यांना आव्हान दिलं होतं खडसे साहेब स्वतः किंवा तुम्ही जर उभं राहिलात तर निवडणुकीत मजा येईल, मग आता हे तुम्ही आव्हान पेलायला सज्ज आहात पूर्णपणे? हो, आम्ही सज्ज आहोत, कारण की त्यांना जो गर्व आहे की आम्ही पैशांनी लोकांना विकत घेऊ। पण मला इथे सांगायला एक हे होईल की आमच्या मागे सामान्य लोकांची ताकद आहे, जे आज नाथाभाऊंनी गिरीश भाऊंनी किंवा आमचे जे मलकापूरचे जे आमदार आहेत चिनू भाऊंनी जे एवढ्या 30 वर्षापासून जी मेहनत केलेली आहे, जे सर्वसामान्य लोकांसाठी जे कामं केलेली आहे, त्याची ताकद आमच्या मागे आहे। नक्की, पण हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी मात्र कापण्यात आलेली आहे, तुम्हाला नाही का वाटत ते दुखावले गेले असतील? नाही, आम्ही आमचा आधीपासूनच तो म्हणजे विषय झालेला होता की उमेदवारी मला मिळो की त्यांना मिळो, आम्हाला पक्षासाठी काम करायचं आहे आणि ते बिलकुल याच्यावर नाराज नाहीये। त्यांनी तेच सांगितलं की जे पक्ष निर्णय घेईल तोच आमचा सगळ्यांचा निर्णय राहील। पक्ष जो निर्णय देईल तो सगळ्यांचा पक्ष राहील। मात्र तुम्हाला काय वाटतं आहे, ही निवडणूक जिंकण्याचा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? हो, मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही जास्तीत जास्त मतांनी विजयी होऊ। नक्की रक्षाजी, आमच्याशी असेच संपर्कात राहा। आपल्याबरोबर हरिभाऊ जावळे देखील आहेत। हरिभाऊ, तुम्हाला जाहीर झालेली उमेदवारी आता रद्द करण्यात आलेली आहे, रक्षा खडसे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, आपली काय प्रतिक्रिया? हॅलो, हा हरिभाऊ, तुमची उमेदवारी रद्द करून रक्षा खडसे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे रावेरमध्ये, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, पार्टीचा आदेश आहे, पार्टीनं 1 महिन्यापूर्वी माझी उमेदवारी जाहीर केली, त्यानंतरच पार्टीचा आदेशाप्रमाणे ती बदलवली गेली। पार्टीने मला भरपूर दिलेलं आहे, 1दा आमदारकी दिली, 2दा खासदारकी दिली, आणि पार्टीचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आपल्याला काम करायचं आहे, यामध्ये नाराजी असण्याचं कोणतेही कारण नाही। म्हणजे रक्षा खडसेंना तुमचं पूर्ण सहकार्य असेल यानंतर? हो, काही प्रश्नच नाही त्यामध्ये। रक्षा खडसे आता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना सहकार्य असणं हे स्वाभाविक आहे आणि पूर्ण क्षमतेने सहकार्य असेल, त्यामध्ये पुढे काय आहे। नक्की, धन्यवाद हरिभाऊजी। तसंच रक्षा खडसे, तुम्हाला देखील धन्यवाद। हरिभाऊ जावळे यांची रावेरमधली उमेदवारी रद्द करत अचानक रक्षा मानत आपण पूर्ण सहकार्य रक्षा खडसे यांना करू असंही म्हटलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।